कोल्हापूर शहरात गेली अनेक वर्ष अनेक विकास कामं रेंगाळली आहेत। 100 कोटी रुपये खर्चून केलेला रस्ते विकास हे याचं उत्तम उदाहरण आहे। तरीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी कोल्हापूर महापालिका अधिकाऱ्यांची घेतलेली झाडाझडती आणि बैठकीत त्यांनी केलेला आक्रस्ताळेपणा पाहता क्षीरसागर आता हतबल, अगतिक आणि निष्क्रिय झालेत। त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या संजय पवार यांनी केली आहे। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांना घेरण्याची एकही संधी शिवसेना ठाकरे गट सोडत नाही। शनिवारी क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती। त्याचा आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी खरपूस शब्दात समाचार घेतलाय आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। काल एक कोल्हापुरात महानाट्य आम्हाला पाहायला मिळालं। आमदार क्षीरसागरांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली, हक्कभंग आणणार, आत घुसणार, तुम्हाला धडा शिकवणार अशा पद्धतीने एक महानाट्य आम्हाला पाहायला मिळालं। कारण तोंडावर असलेल्या महापालिका निवडणुका यापूर्वी आपण काय केलं? कोल्हापूरकरांना चांगले रस्ते देऊ शकला का? आपण मुबलक पाणी देऊ शकला का? आरोग्य सेवा देऊ शकला का? तर आपण 16 वर्षात महत्त्वाच्या पदावर काम करत असताना सुद्धा देऊ शकला नाहीत, हे खरं आहे। आपली अस्वस्थता काल पाहायला मिळाली, आपली हतबलता काल बघायला मिळाली, आपल्याला जे असलेला तुमचा जो अकार्यक्षमता आम्हाला पाहायला मिळाली आणि ह्याच्यावर एक स्पष्ट झालेलं आहे की तुम्ही कोल्हापूरकरांसाठी काही करू शकला नाही आणि करू शकणार सुद्धा नाही। म्हणून आपण राजीनामा देणं ही काळाची गरज आहे आणि आमची मागणी आहे की तुम्ही ताबडतोब ह्या पदाचा राजीनामा द्यावा। आमदार राजेश क्षीरसागर गेली 16 वर्ष कोल्हापूर शहराचं प्रतिनिधित्व करत आहेत। यातून शहराचा त्यांनी नेमका काय विकास केला याचा खुलासा करावा असं आव्हानही संजय पवार यांनी दिलंय।